पृथ्वीवरचं नंदनवन, पृथ्वीवरचा स्वर्ग अशी ज्या जम्मू काश्मीरची ओळख आहे, त्या जम्मू काश्मीरच्या पहलगाम शहरामध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या पहलगामच्या हल्ल्यामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातलंही 6 पर्यटकांचा याच्यामध्ये मृत्यू झाला होता. पुणे शहरातील 2 पर्यटक यामध्ये मृत्युमुखी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि या हल्ल्यानंतर खरं तर भारत आता पाकिस्तानला करारा जबाब कधी देईल असा एक प्रश्न विचारला जात होता. आज अखेर भारताकडून पाकिस्तानला करारा जबाब देण्यात आलेला आहे. ऑपरेशन सिंदूर भारताकडनं राबवण्यात आलंय, ज्याच्यामध्ये पाकिस्तानची 9 दहशतवादी स्थळं जी आहेत ती निस्तानाभूत करण्यात आली आहेत. यासोबतच 100 जण जे आहेत ती 100च्या आसपास मारले देखील गेले असल्याचं बोललं जात आहे. भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषद देखील काही वेळापूर्वी पार पडली. मात्र या सगळ्यावर पुणेकर तरुणांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत आणि त्या अनुषंगाने आपण पुणेकरांशी देखील बोलणार आहोत. पुणेकर तरुणांशी देखील बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. दादा, आज भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानवर पहलगाम हल्ल्याचा जो आहे तो खूपच अभिमानाची गोष्ट आहे ना. देशासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट की माननीय पंतप्रधान मोदीजींनी जो काही त्यांना हे दिलेलं उत्तर ते अतिशय अभिमानास्पद आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे. निश्चितच. तर आपण पाहिलं तर पुणेकर नागरिकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. युथ तरुणांशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात, कारण हा जो हल्ला होता हा कधी केला जाणार, काही अंदाज तर असे बोलले जात होते, तर्कवितर्क वेगवेगळे लावले जात होते. 36 तासामध्ये हल्ला होईल, 48 तासामध्ये हल्ला होईल. मात्र ही सगळी प्रतीक्षा आज अखेर संपली. ऑपरेशन सिंदूर भारताने जे आहे ते करत पाकिस्तानला करारा जबाब जो आहे तो दिलेला आहे. दादा, आज ऑपरेशन सिंदूर राबवलं भारताने आणि पाकिस्तानला जो आहे तो पहलगाम हल्ल्याचा एक करारा जबाब दिलाय. कसं पाहताय याकडे? चांगलं जबाब. सैन्य दलाने खूप मोठी कामगिरी खरं तर पाकिस्तानची 9 स्थळं उद्ध्वस्त केली आहेत. भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाला अभिमान वाटतो या सगळ्याचा. तुम्ही काय सांगाल? अभिमान वाटतोय ना. चांगलं केलं, चांगला जवाब दिला आपल्या सरकार. ऐसे 4-5 स्ट्राइक और महीने में हर एक बार होना चाहिए और पूरा पाकिस्तान खत्म होना चाहिए, यही हमारी मोदी जी से विनंती है. आजच्या एअर स्ट्राईकवर खुश आहात? खूप खुश आहे. खूप म्हणजे अख्खा हिंदुस्तान जे आपलं इंडिया आहे पूर्ण देश खुश आहे. आणि असे स्ट्राईक सारखे सारखे होत राहावं. आतंकवाद नष्ट झाला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान वाटतंय सर. जे करायचं होतं, जो सबक द्यायचा होता तो दिलेला आहे. त्यामुळे आमची छाती अभिमानानं म्हणजे उंच झालेली आहे आणि जे करतात ते योग्य करतात. जो दिशा द्यायची आहे त्या योग्य दिशेनं चाललेल्या आहेत सगळ्या गोष्टी. आणि आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे की जे काही सरकार करतंय ते खूप छान करतंय आणि आमचा सर्व नागरिकांचा आणि त्यांचा यासाठी पाठिंबा आहे. निश्चितच. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नागरिकांनी देखील आपला पाठिंबा जो आहे तो दिल्याचं पाहायला मिळत है. पहलगाम के बाद भारत ने आज ऑपरेशन सिंदूर करवाया है. पाकिस्तान में जाकर उसके जो 9 दहशतवादी स्थल है वो भी निस्तानाबूत किए. कैसे देखते हैं? देखिए, अभी जो भारत ने किया है वो बहुत अच्छा किया है. पाकिस्तान के साथ यही होना चाहिए, क्योंकि कितनी भी बार हो ना, पाकिस्तान सुधरने वाला नहीं जब तक इसे हम घुस के जवाब नहीं देंगे. हमारी इंडियन आर्मी ने जो किया है वो बहुत ही अच्छा काम किया है और भारत को यही करना चाहिए पाकिस्तान के साथ. मैं तो यही मानता हूँ. इसको पूरी तरह जड़ से आतंकवाद को ख़त्म करना चाहिए मोदी जी को. और मैं मोदी जी से बोलना चाहता हूँ कि आपने जो भी किया बहुत अच्छा किया. हम सब देशवासियों को मोदी जी के ऊपर गर्व है और हमेशा रहेगा. धन्यवाद. निश्चितच. तर आपण पाहिलं तर दादा, काय सांगाल? आज आपण ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे आणि पहलगाम नंतर जसा करारा जबाब अपेक्षित होता तसा भारतानं आज पाकिस्तानला दिलाय. हा सर, चांगला दिला आहे सर. त्याचं मी सर खरंच मोदींचं आभार मानतो. केलं त्याबद्दल खूप चांगली हे केले त्यांनी. त्यांना खरंच शिक्षा झाली पाहिजे होती आणि पाकिस्तान जे हल्ला केला आहे तो खरंच गरजेचा होता. एवढं सांगेल सर. तुम्ही काय सांगाल दादा? या हल्ल्या म्हणजे भारताने जसा अपेक्षित होता तसा आज हवाई स्ट्राईक करून पाकिस्तानला करारा जबाब जो आहे तो दिलाय. खरं सांगायचं तर तिन्ही पण सैन्य दलाचं इथं अभिनंदन केलं पाहिजे, कारण त्यांच्या शौर्यामुळंच आज हे आपलं प्रत्युत्तर त्यांना भेटलेलं आहे. असं एवढंच. आणि जे झालंय ते चांगलं झालेलं आहे. तर आपण पाहिलं तर पुणेकर नागरिक तरुण जे आहेत सरकारच्या या कामगिरीवर खुश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि
निश्चितच या सगळ्यामुळे जर आपण पाहिलं तर प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा असाच हा खरं तर भारतीय सैन्य दलाने एक प्रयत्न जो आहे तो एक यशस्वी प्रयत्न केलेला आहे. भारतीय सैन्य दलाचा देखील करावं तितकं कौतुक या सगळ्याच्या निमित्तानं कमी आहे. आणि काही वेळापूर्वी सैन्य दलाची पत्रकार परिषद देखील पडली. सर्व स्तरातून भारतीय सैन्य दल, भारत सरकार यांच्यावर कौतुकांचा वर्षाव जो आहे तो देखील केला जात असल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन शिवाजी काळेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.